आमची जी टीम आमच्या मनामध्ये अनेक एकजूट पोल अनेक अडचणी करत आहोत, परंतु आम्ही पहिल्या दिवशीपासून या निवडणुकीच्या बाबतीत आमच्या सरकारचा युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि बाकीचे जे काही आहेत त्यांना लीड कर त्या ठिकाणी जिद्द मार्ग देणार आमचा विश्वास होता आणि ते दिला. हे बघा गेल्या त्या लोकांना लीड करायला अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तर हे दिलेलं आहे. आपण म्हणजे बीड, आपण म्हणजे नगरपालिका अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये मोठ्या मोठ्या गप्पा त्या ठिकाणी भारत बीडकरांनी उत्तर दिलंय आणि अजितदादांनी प्रतिष्ठेची निवडणूक ही केलेली नव्हती. मी आपल्याला अजितदादांनी इथले कार्यकर्ते जे वेळेवर वाऱ्यावर सोडून पक्षाबरोबर विचारधारेबरोबर दगाफटका करून ऐन वेळेस जे काय आहे पक्षाला सोडून ते कार्यकर्त्याचं मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो मोठं केडर आहे, मोठं आमची संघटना खूप मोठी आहे. एक व्यक्ती समोरचा पळून गेला तर आमचे लोक तिथल्या तिथं आहेत, जागेवर आहे, संघटना जागेवर आहे आणि ते आम्ही या ठिकाणी या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिले. 35 वर्षामध्ये बीडमध्ये तुम्हाला विजय मिळाला, काही खुशी की गेवराईमध्ये मात्र पराभवाला सामना करावा लागला, काय सांगाल? हे बघा, लोकशाहीमध्ये निवडणूक हा एक उत्सव म्हणून पाहिजे आणि गेवराईकरांचा कौल हा त्या ठिकाणी मान्य करतो, परंतु दुसऱ्या बाजूला एक लक्षात घ्या, माझं गेवराईमधला जो वोट बेस आहे तो वाढलेला आहे. मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढं मतदान पडलं 1,500 मतदान हे माझं शहरामध्ये वाढलेलं आहे, ते नाकारून चालणार नाही. आणि माझ्यावर जे 8,500 गेवराईकरांनी विश्वास टाकला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर, मी त्यांचा लोकप्रतिनिधी अशाच पद्धतीनं विकासाचा जो दादांच्या नेतृत्वात आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो, बीड शहराची नगरपालिकेची निवडणूक असो किंवा गेवराईची आमची निवडणूक, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा चेहरा समोर नेऊन त्यांचा चेहरा समोर तो चेहरा आश्वासक आहे, दूरदृष्टीचा आहे, विकास करणारा आहे. कमी जास्त होत असते, पण बीड शहरातली जी काही अहंकारी अशी जी काही वृत्ती त्याला चपराट लावण्याचं काम बीडकरांनी केलंय. त्यांचं मी सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या वतीनं आभार मानतो.